झी 24 तास, एक पाऊल पुढे. शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस आणि नाराजांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे नाशिकचं राजकारण सध्या गाजतंय. शिवसेनेतली ही धुसफूस कायम असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण होते की काय असा प्रश्न निर्माण झालाय. सुनील बागुल आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नव्या पदाधिकाऱ्यांना रेड कार्पेट देण्याबरोबरच जुन्या लोकांना सांभाळण्याचं कसब पक्षश्रेष्ठींना दाखवावं लागणार आहे. नाशिकमध्ये भुजबळांच्या साम्राज्याला चेक देण्यासाठी बागुल यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पदाचं आश्वासन देण्यात आल्याची चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. त्यामुळे त्यांना पद बहाल करताना जुने नेते नाराज होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. तर बागुल यांना राष्ट्रवादी काँग्रेस समजून घ्यावी लागेल आणि जुन्या नेत्यांशी जुळवून काम करावं लागेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये. ते आता राष्ट्रवादीमध्ये काम करायला उत्सुक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीची जी ध्येयधोरणं आहेत ती ते पाळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि त्या पद्धतीने कामकाज जर झालं तर मला नाही वाटत की कुठे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांमध्ये काही उनी निघतील असं वाटत नाही. कुणी नाराज होणार नाही. कार्यकर्ता राष्ट्रवादीवर प्रेम करणारा, पवार साहेबांवर प्रेम करणारा, अजितदादांवर प्रेम करणारा कुठलाही कार्यकर्ता राष्ट्रवादीचा नाराज होणार नाही. निवडणूक जसजशी जवळ येईल तशी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढू लागेल आणि पक्षात ठिणग्या पडतील अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत. त्यामुळे आज जो जुन्या नव्याचा वाद शिवसेनेत आहे तोच उद्या राष्ट्रवादीमध्ये दिसण्याची चिन्ह आहेत. जो काल परवा तेरवा आला तो सुद्धा कुठल्या अवस्थेमध्ये आला नेता त्या पक्षाने त्याला घालून दिलं म्हणून आला. तर अशा नेत्याला जर राष्ट्रवादीने खूप मोठं मानाचं पान दिलं तर त्याची कोणती रिॲक्शन राष्ट्रवादीमध्ये उमटेल. शेवटी राष्ट्रवादीला जे राजकारण करायचं आहे ते आपल्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना सांभाळून करायचं आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री भुजबळ यांना शह देईल किंवा त्यांना तुल्यबळ ठरेल असा नेता आज तरी कुठल्याही पक्षात नाही. त्यामुळे जातीपातीचं राजकारण करून किंवा सर्व विरोधकांना एकत्र करून भुजबळांना एकटं पाडण्याचे प्रयत्न आगामी काळात होताना दिसतीलही. मात्र ते यशस्वी होतील की नाही याबाबत शंका उपस्थित होतीये. पण बागुल यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं काही नेत्यांना असुरक्षित नक्कीच वाटणार. झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक.